आज आपण उन्हात न वाळवता अगदी सोप्या पद्धतीने आवळा कॅन्डी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे अर्धा किलो आवळे घेतले आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आवळे आपण वाफून घेणार आहोत। कढईमध्ये आधी पाणी टाकायचं आहे, त्यानंतर चाळणी ठेवूया। सर्व आवळे त्यामध्ये सोडायचे आहे। झाकण ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिट छान आवळे वाफून घ्यायचे आहे। चेक करूया। आवळे छान वाफून झाले आहे, थंड होऊ द्यायचे आहे। थंड झालेल्या आवळ्यांच्या बिया काढून घेऊया। सर्व आवळ्यांच्या बिया काढून झाल्या आहे। आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। झाकण लावायचं आहे। आवश्यक असेल तर थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करायची। या पद्धतीने कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचे आहे। तूप छान वितळलं आहे, त्यामध्ये आवळ्याची पेस्ट टाकूया। 1 चमचा किसलेलं आलं टाकायचं आहे। तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट। त्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत छान परतायचं आहे। छान असं परतून झालं आहे। त्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकायचा आहे। गूळ आपण 450 ग्रॅम घेतला आहे। आपण अर्धा किलो आवळे घेतले होते, तर 450 ग्रॅम गूळ अगदी योग्य प्रमाण आहे। गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, एकदम मध्यम आचेवर छान शिजू द्यायचा आहे। गूळ छान वितळायला सुरुवात झाली आहे, बघू शकता। मिश्रणाला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे। पाऊण टीस्पून इलायची टाकायची आहे। मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊया। एकसारखं मिक्स करत छान घट्टसपणा येऊ द्यायचा आहे। मिश्रण आपलं छान दाटसर झालं आहे, चेक करूया। थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं। त्याची गोळी करून बघायची। गोळी छान तयार होत आहे। मिश्रण आपलं रेडी झालं आहे। एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये सर्व मिश्रण टाकूया। मिश्रण थंड झाल्यावर छोट्या छोट्या कॅन्डी तयार करूया। अशा पद्धतीने तयार केलेली कॅन्डी पिठी साखर मध्ये मिक्स करून घ्यायची आहे, लावून घ्यायची आहे पिठी साखर। तयार केलेली कॅन्डी प्लेट मध्ये काढूया। सर्व कॅन्ड्या अशाच तयार करून घेऊया। सर्व कॅन्ड्या तयार झाल्या आहे, एका चाळणीमध्ये टाकायच्या। एक्स्ट्राची लागलेली पिठी साखर काढून घ्यायची। ही कॅन्डी आता करून ठेवली तर वर्षभर छान टिकते।
एक्स्ट्राची पिठी साखर काढून झाली आहे, प्लेटमध्ये काढूया। मस्त अशी आवळा कॅन्डी तयार झाली आहे, अवश्य तयार करून बघा। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।